brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत अजितदादांसोबत घातपाताचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला। त्यानंतर अजितदादांचे पुत्र जय पवार हे उद्या म्हणजे 9 मार्च रोजी पत्रकार परिषद घेणार असल्याचं सांगितलं जात होतं। मात्र अशातच जय पवारांची पत्रकार परिषद काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे। VSR कंपनीबाबत त्यांची ही पत्रकार परिषद होणार असल्याचं बोललं जात होतं। काही दिवसांपूर्वी जय पवार यांनी VSR कंपनीचे मालक रोहित सिंगचा सहवैमानिकाच्या आसनावर झोपलेला फोटो ट्विट केला होता। त्यानंतर सोमवारच्या पत्रकार परिषदेत ते काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। माझ्या वडिलांना आपण गमावलं, ही वेदना आयुष्यभर साथ देणार आहे। या व्हिडिओमध्ये VSRचे मालक रोहित सिंग मुख्य पायलटच्या सीटवर उड्डाणादरम्यान झोपलेले दिसत आहेत। आकाशात उडताना असा निष्काळजीपणा असू शकत नाही, हे अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे, असं सुद्धा जय पवारांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं। पुढे ते म्हणाले होते, मी DGCAला ठामपणे मागणी करतो, या प्रकरणात तात्काळ कठोर कारवाई व्हावी। संपूर्ण चौकशी होईपर्यंत VSRची सर्व विमानं तात्काळ ग्राउंड करण्यात यावीत आणि रोहित सिंग यांना त्वरित अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, ही एका मुलाची आर्त हाक आहे, माझ्या वडिलांसाठी आणि प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षिततेसाठी, अशी पोस्ट जय पवार यांनी काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर केली होती। त्यातून जय पवार यांचा रोख स्पष्ट होता। त्यानंतर पत्रकार परिषदेतून ते VSR कंपनीबाबत काय खुलासा करतात याविषयी चर्चा सुरू झाली होती। मात्र ही पत्रकार परिषद आता कोणत्या कारणांमुळे पुढे ढकलली आहे याबद्दल अजून तरी स्पष्टता नाहीये। मुंबई तक ब्युरो रिपोर्ट।